कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. तव पदी दे आसरा आम्हाला विशंभरा. जाताना घरी ते मना शांती आमुच्या. दया धना जिने सरो हे चिंतनी. देह जिजो या सेवनी. अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने. आनंदे मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे हॅलो, मी पवित्र आत्मा बोलतोय. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे योहान याचे 14वा अध्याय 1 ते 21 ही वचने. आजचे विशेष वचन प्रकटीकरण 2 अध्याय 7वे वचन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. योहान 14:16. येशूला वर काढून घेतल्यावर आपण काय करायचे असा शिष्यांना प्रश्न पडला होता. तो त्यांचा केवळ धनीच नव्हता तर मित्रही होता. ते त्याच्याकडे सहाय्य मागण्यास, सल्ल्यास आणि प्रत्येक गोष्टीकरिता येत असत. त्याने धीर देऊन सांगितले की तुमची अंतकरणे अस्वस्थ होऊ देऊ नका, कारण मी माझ्या जागी त्याला पाठवत आहे. त्याचा शेवटचा उपदेश माझ्याविषयी होता. त्याचा जिवलग शिष्य योहानास हे सर्व शुभवर्तमान लिहून ठेवण्यास मी प्रेरित केले. योहान 14:16. पुष्कळ काळापर्यंत माझे नुसते नाव उच्चारले की लोक कपाळावर आठ्या पाडायचे. त्यांना वाटत होते की मी पेंटिकॉस्टल मंडळीतला एक आहे, कारण माझे आगमन स्वर्गातून झाले तेही 50व्या दिवशी. पण त्यानंतर पवित्र शास्त्राचा पुष्कळ अभ्यास केल्यानंतर त्यांना आढळून आले की मी पित्याची देणगी आहे व ज्या त्याच्या लेकरांना हवे असेल ती त्यांना पिता देऊ करतो. जरी पुष्कळ ख्रिस्ती लोकांना मी प्राप्त झालो असलो तरी माझी पहिली भेट झाल्यानंतर ते थांबले आहेत. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने माझा जो परिचय करून दिला की पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घ्या, ही ओळख केवळ माझ्याबरोबर जगायच्या जीवनाविषयक प्रस्तावना होती. तुम्ही प्रत्येक क्षण माझ्याबरोबर चालले पाहिजे. ग्रीक भाषेतील माझे नाव आहे पॅराक्लेस्टॉस. या शब्दाचा अर्थ आहे सदोदित बाजूला उभे राहून मदत करणारा. तेव्हा माझ्या मुला, इकडे माझ्याकडे लक्षपूर्वक कान लावतोस का? तुला माझी कशी मदत होईल हे मला तुला सांगायचे आहे. माझ्या प्रिय मुला, हे सर्व मी तुला तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. आपला स्वर्गीय पिता याला आराधना आवडते. जरी त्याचे देवदूत कित्येक युगापासून त्याची आराधना अखंडपणे करत आहेत तरी एवढ्याने पित्याचे समाधान होत नाही. त्याची अपेक्षा आहे की पृथ्वीवरील स्त्री पुरुषांनी त्याची आराधना करावी. तो सर्वत्र आराधना करणाऱ्याचा शोध घेत आहे. आमची आराधना त्याच्या अस्तित्वामध्ये अधिक काही भर घालू शकत नाही,
परंतु तो आराधनेमुळे प्रसन्न होतो, यासाठी की सहभागितेमध्ये जवळीक निर्माण होण्यास तेथून आरंभ होतो. आराधनेबाबत मोशेद्वारा देवाने आपल्या लोकांसाठी पुष्कळ नियम घालून दिले होते, परंतु ते आत्म्याविना केवळ रीतिरिवाज बनले. परंतु देव आत्मा आहे, भौतिक पदार्थ नव्हे. त्याची आराधना ही आत्मिक असली पाहिजे. तुमची आराधना जिवंत व्हावी म्हणून मला पाठवण्यात आले आहे. जेव्हा तू स्वतःला माझ्यापुढे रिक्त करशील, तेव्हा मी तुझ्या अंतर्मनुष्यत्वाला वाट करून देईन, यासाठी की तुझा आत्मा स्वर्गीय अत्यानंदामध्ये वर उचलला जावा. आपण प्रार्थना करू. आकाश आणि पृथ्वी यांच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत आणि महान परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, तुला धन्यवाद देते. देवप्पा, आम्ही लीन होतो, आम्ही नम्र होतो. हो परमेश्वरा, आम्ही कळकळीच्या अंतकरणाने परमेश्वरा तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. खरोखर परमेश्वरा, तू आम्हाला निवडलेला आहेस तुझी स्तुती आणि आराधना करण्यासाठी. हो देवबाप्पा, स्वर्गात परमेश्वरा असंख्य देवदूत देवबाप्पा तुझी आराधना करतात, परंतु परमेश्वरा तू आम्हाला निवडलंस. परमेश्वरा, तुझं स्तुती आणि गौरव करण्यासाठी, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी देवबाप्पा, ते आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. हो परमेश्वरा, आमच्या बोबड्या ओठाने जी आम्ही तुझं गौरव करू परमेश्वरा, ते स्वर्गात तू मान्य करून घे. आणि खरोखर परमेश्वरा, आकाश कपाटे उघडून तू आम्हाला आशीर्वादित कर आणि केलंस म्हणून मी तुला धन्यवाद आणि धन्यवादच देते. आजचा दिवस परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवत परमेश्वरा, ह्या वचनाबद्दल तुला धन्यवाद देते. तुझ्या प्रिय आणि गोड नावात मागते म्हणून ऐक बाप्पा. आमेन.